पुढील 1 तास 2 तास ते 4 तासात तर इतर ठिकाणी जिकडं वातावरण यायला वेळ लागते तर त्यांनी किमान मध्यरात्रीच्या आसपास म्हणजे 8 वाजतापासून रात्री ते 10-12 वाजेपर्यंत विशेष करून मी फक्त 3 जिल्ह्यांचा जो आमचा भाग आहे विशेष अकोला बुलढाणा इकडलं सांगणार आहे कारण जास्तीत जास्त कास्तकार आमच्याशी या भागातील जुडलेले आहेत. तर कास्तकार मंडळी अकोला भागातील अकोट तेल्हारा त्यानंतर जेवढा काही भाग असेल आज कालच्या पेक्षा लवकर वातावरण येण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यामुळं अकोट तेल्हारा देवरी फाटा किंवा आसपास जेवढाही परिसर असेल इकडे मूर्तिजापूर पातूर बाळापूर मंगरुळपीर त्यानंतर मूर्तिजापूरचा आसपासचा सर्व भाग म्हणजे एकंदरीत अकोला जिल्हा आजही सुद्धा पावसाच्या रडारवर आहेच. वादळ वाऱ्यासह 40 50 55 किलोमीटर पर हवर वारे चालतात जे डेंजरस असतात. ढगांच्या हालचालीमुळे व्हॅक्यूम क्रिएट होते आणि अचानक वारा सुटतो जोराचा आणि नुकसानीची भीती पाऊस जोराचा जाड थेंबासह पावसाचा हा मारा असतो आणि त्या हवेसह तो जोरात लागतो. त्यामुळं पुढील काही तासात सावध राहावे. त्यानंतर बुलढाणामधील खामगाव नांदुरा मलकापूर मोताळा जस्ट एकदम अर्ध्या पाऊण तासात 1 तासात इकडे वातावरण खराब बिघडणार आहे. त्यामुळे सावध राहावे. जळगाव जामोद मलकापूर मोताळा त्यानंतर अमळापूर उंद्री बुलढाण्याच्या आसपास सर्व बुलढाण्याच्या प्रॉपर तालुक्यापासून 100 किलोमीटर एरिया असो किंवा प्रॉपर पूर्ण जिल्हा जेवढं काही भाग असेल चिखली देऊळगाव राजा सिंदखेड राजा त्यानंतर जालना जिल्हा सुद्धा संपूर्ण पावसाच्या रडारवर आहे. संभाजीनगर सुद्धा उत्तरेकडचा भाग हा रडारवर आहे. त्यामुळं हे सर्व वातावरण तुमच्या बुलढाण्याकडे येणार आहे आणि इकडलं जे वातावरण आहे लोणार वाशीमध्ये लोणार रिसोड मेहकर मंगरुळपीर मालेगाव रिठड हे सुद्धा पावसाच्या आज मोठ्या रडारवर आहेत आणि इकडे हे पुसद वगैरे इकडे वातावरण कमजोर आहे पण संध्याकाळपर्यंत किरकोळ हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहू शकते कारण दुसऱ्या ठिकाणून वातावरण आणखी येऊ शकते. आज असंच वातावरण सध्या जरी आपल्या भागात नसलं तरी मध्यरात्रीपर्यंत येऊ शकते. थोडाफार हलका मध्यम पाऊस तिकडे होऊ शकते पण जे सध्या मी भाग दाखवले इकडे काही तासातच इकडे पावसाची ऍक्टिव्हिटी होणार आहे. त्यामुळे या पावसासाठी आपण तयार असावं. अकोला बुलढाणा इकडे नंतर अमरावती म्हणजे जवळपास संध्याकाळ नंतर 5 ते 6च्या नंतर इकडे सुद्धा अमरावती अचलपूर मोर्शी मोजरी चांदूर दर्यापूर चिखलदरा जेवढा काही भाग असेल हे सुद्धा पावसाच्या रडारवर आज आहेतच. त्यामुळं जवळपास खानदेश पासून तर इकडे संपूर्ण हे पहाड पट्टी जी आहे इकडे आज सुद्धा सावध राहावं लागेल. बाकी सर्व अपडेट मी दिली आहे. वादळ वाऱ्यासह पाऊस आहे मेघगर्जनेसह आहे आणि हलक्या ते क्वचित भागात जोराचा गार सुद्धा होऊ शकते. आजची 3च तारीख हे वातावरणातील मोठी तारीख आहे. उद्यापासून किरकोळ पाऊस अपेक्षित आहे तर 5 पर्यंत सर्व वातावरण क्लिअर होईल. तसं 4 पासूनच विदर्भातला पाऊस थांबणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाऊस थांबणार आहेच व इतरही मराठवाड्यातील पाऊस उत्तरेकडे थांबणार आहे. त्यामुळे एवढी ही अपडेट परत हे बनवली आणि हे खास करून अकोला बुलढाण्याच्या माहिती करता बनवली होती. त्यामुळं काही तासात सावध राहावे लागेल.